नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे छान असा आपला उपमा तयार झालेला आहे। आता हा उपमा मी कसा बनवला आहे ते आपण पाहूयात। तर त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला पण विसरू नका। बाहेर छान असा पाऊस पडतोय, म्हटलं चला आज आपण ना मस्त गरमागरम असा उपमा करून खाऊया। उपम्याचा सुगंध तर घरामध्ये खूप छान सुटलेला आहे। चला माता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे रवा मी 1 वाटी भाजून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी इथे मी उडदाची डाळ आणि मोहरी घेतलेली आहे, हिंग घेतला आहे, त्याचबरोबर कांदा घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे, थोडा कढीपत्ता घेतला आहे, थोडी शिमला मिरची घेतले, थोडे शेंगदाणे घेतले, टोमॅटो घेतला आहे, मीठ घेतलं आहे, थोडं अद्रक खिसून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, त्याचबरोबर मीठ पण घेतलेलं आहे। इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि मटार घेतलेला आहे थोडासा। आता मटार फ्रीजरला होता ना म्हणून तो पाण्यात टाकून ठेवला जरा गरम, म्हणजे तो जरा मोकळा होईल। त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे कढई घेतली, कढई छान तापली, कढईमध्ये चवीनुसार तेल घेतलेलं आहे, तेल पण छान तापलं आणि फोडणीला इथे मी मोहरी आणि उडदाची डाळ घातलेली आहे, थोडासा हिंग घेतलेला आहे, त्याचबरोबर ती इथे थोडेसे ना मी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर ते शेंगदाणे आपण तेलामध्ये ना छान असे तांबूस रंगावरती आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत। कढीपत्ता फोडणीला घेतला आहे, कढीपत्ता वगैरे तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा, शेंगदाणे पण आपले तांबूस होईपर्यंत जरा परतून घ्यायचं। त्यानंतर इथे बारीक कट केलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, ती पण छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे थोडासा टोमॅटो घेतलेला आहे, मी अर्धा टोमॅटोच घेतलेला आहे, कारण इथे मी 1 वाटीच घेतलेला आहे ना रवा, तर मोठा टोमॅटो होता मग तो अर्धा घेतला। शिमला मिरची घेतली, थोडीशी होती घरात म्हणून घेतली, मटार होता म्हणून घेतला, तुम्ही गाजर पण घ्या, माझ्याकडे गाजर नाही म्हणून मी गाजर घेतला नाही। पण उपमा करताना जर अशा घरामध्ये जर आपल्या काही जिन्नस असतील तर ते आपण घ्यायचं। इथे बारीक असं किसून घेतलेलं अद्रक थोडंसं घेतलेलं आहे 1 इंच, ते पण छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेलं आहे, हळद पण छान अशी तेलामध्ये ना मस्त अशी परतून घेतलेली आहे। आता आपण कसं ज्या वेळेला मोहरी आणि हे घालतो ना उडदाची डाळ आणि त्यानंतर आपण तिथे हिंगाची फोडणी देतो, शेंगदाणे घालतो, त्याच वेळेला कांदा पण घालायचा असतो, पण मी बोलण्याच्या नादात कांदा विसरून गेले म्हणून कांदा मी उशिरा घातलेला आहे। बाजूला सर्व साहित्य केलं, नंतर उरलेल्या तेलामध्ये असं मी कांदा मिक्स करून घेतलेला आहे। आता बघा, आता सर्व कांदा असं चांगला गुलाबी रंगावर परतून झाला की सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे सर्व एकजीव करून झालं की त्यामध्ये आपल्याला भाजलेला रवा घालायचा आहे। रवा पण त्यामध्ये ना असा छान मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा। आता मस्त ना सुगंध सुटलेला आहे घरामध्ये रव्याचा मस्त असा उपम्याचा, आणि चवीनुसार मीठ घ्यायचं। आता तुमचं रव्याचं प्रमाण किती आहे, तुम्ही किती उपमा करता त्या अंदाजाने तुम्ही इथे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। छान असं परतून घेतलं की त्यामध्ये ना गरम पाणी घालायचं, गरम पाणी घातलं की लगेच झाकण मारायचं। झाकण मारलं ना की कसं तो आतल्यात ना तो जो रवा असतो ना तो असा छान असा फुलला जातो, म्हणून कधी पण गरम पाणी घातलं ना का लगेच त्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे आपला रवा ना असा छान ना फुलला जातो। बघू शकता तुम्ही कसा फुलला आहे नाही का, बघा। आता यामध्ये ना थोडीशी चवीला मी साखर घेतलेली आहे 1 चमचा, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घ्या, नसेल आवडत तर नाही घेतली तरी चालेल। त्यानंतर सर्व मिक्स झाल्यावरती 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिट इथे झालेले आहे। आता बघू शकता तुम्ही इथे आपला छान असा उपमा ना फुललेला पण आहे आणि मस्त झालेला आहे, चवीला तर 1 नंबर झालेला आहे। आता कोथिंबीर वरून ना कोथिंबीर घालायची, मी इथे वरून भरपूर अशी कोथिंबीर घालली। कोथिंबीरीच्या दांड्या असतील ना तर त्यासुद्धा घ्यायच्या, उपम्यामध्ये ना कोथिंबीरीच्या त्या कोवळ्या दांड्या आहेत ना छान लागतात। इथे बघा आपला छान मस्त उपमा तयार झालेला आहे, सुगंध पण असा मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय। रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।